जय श्रीराम. हर हर महादेव शंभो. महाशिवरात्री निमित्ताने बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही जरूर पहा. त्यांची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. शिवलीलामृत पारायण कसं करावं, महाशिवरात्रीला पूजा कशी करावी, त्याचबरोबर बरेच माहितीचे छान छान व्हिडिओ आहेत, ते जरूर पहा. त्यानंतर की महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसाचं पारायण आपण कसं करावं, ही सुद्धा माहिती आहे. त्यानंतर की जर तुम्ही घरामध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल, तुमच्या घरात शिवलिंग असेल, शिवलिंगाची स्थापना केलेली असेल, तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जरूर पहा. आणि माहिती आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा, की जेणेकरून इतरांनाही त्याची माहिती मिळावी. देव्हाऱ्यात आपण जेव्हा शिवलिंगाची स्थापना करत असतो, तर प्रत्येकाच्या घरात पितळाचं शिवलिंग असेल किंवा पारद शिवलिंग असेल, स्फटिकाचं असेल किंवा नर्मदेश्वर शिवलिंग असेल, तर ज्या कुठल्या प्रकाराचं शिवलिंग तुम्ही स्थापना केलेली असेल, तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि प्रत्येकाने ह्या गोष्टीची काळजी घ्यायलाच हवी. तर पहा, जेव्हाही आपण आपल्या घरात, देवघरात महादेवांची म्हणजेच शिवलिंगाची स्थापना केलेली असेल, तर जेव्हा शिवलिंगावरचा जो भाग असतो, ज्याला आपण शिवपिंड म्हणत असतो, पिंडीच्या वरचा अगदी टोकावरचा जो भाग असतो, तर तो कधीही रिकामा ठेवू नये. त्यावर आपण पांढरं फूल असेल किंवा पिवळं असेल, जे कोणतं फूल असेल तर ते त्यावर पुष्प अर्पण करावं किंवा अक्षता तरी अर्पण कराव्यात. आणि अक्षता नसेल अर्पण केलेल्या तर कमीत कमी तीळ तरी अर्पण करावी. शमीपत्र असेल ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात किंवा बिल्वपत्र असेल ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. लक्षात घ्या, पिंडीच्या वरचा जो भाग असतो, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये सुद्धा पाहतात, त्याच्यावर आपल्याला ते अर्पण करायचं असतं. जर आपण शिवलिंगावरचा म्हणजे शिवपिंडीवरचा जो वरचा भाग असतो, तो आपण कधीही रिकामा ठेवायचा नसतो. तसं केल्याने ते अशुभ संकेत मानला जातो. म्हणून शिवपिंडीवर किंवा शिवलिंगावर काहीतरी आपण यातलं अर्पण केलेलंच असावं. अगदी रोज आपण नसेल शक्य, पण अक्षता तरी आपण दररोज अर्पण करायलाच हव्या असतात. त्यानंतर महत्त्वाचं की शिवलिंगावर आपण हळदी कुंकू अर्पण करायचं नसतं, तर शिवलिंगावर भस्म, चंदन, अष्टगंध हे अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर जे काही आपण धूप लावलेलं असतं, बऱ्याच वेळेला आपण धूप लावतो, तर ते धूप नंतरची जी रक्षा असते किंवा विभूती असते किंवा उदी असते किंवा भस्म असतं, तर ते धूप असलेलं भस्मसुद्धा तुम्ही महादेवांना अर्पण करू शकतात. धूपचे जे भस्म असतं ते सुद्धा अगदी सर्वश्रेष्ठ मानलं जातं किंवा अग्नीचं भस्म असतं, तेही तुम्ही अर्पण करू शकता. गाईच्या शेणापासून जी गौरी बनवली जाते, त्या गौरीपासून जे भस्म तयार होतं, ते सुद्धा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात. तर आता गाईच्या शेणापासून जी गौरी बनवली जाते, त्याला काही जण कंडा देखील बोलतात, कंडे बोलतात. आता तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही, पण तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे. ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. त्यानंतर चंदन असतं, चंदनाचं लाकूड असतं, ते घासूनसुद्धा तुम्ही शिवलिंगावर ते लेपन करू शकतात. ते सुद्धा सर्वोत्तम मानलं जातं. घरात शिवलिंग असेल तर नित्य आपण त्याला स्नान घालायला हवं, अभिषेक जरूर करावा. त्यानंतर महत्त्वाचं की शिवलिंग घरात फक्त एकच असावं, एकच शिवलिंग असावं आणि त्याची विधिवत आपण पूजा करायला हवी. 2 शिवलिंग किंवा 2 शाळीग्राम घरात ठेवू नये. 1 शिवलिंग आणि 1 शाळीग्राम असेल तर त्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. त्यानंतर महत्त्वाचं की बऱ्याच जण तुम्ही पाहिलंसुद्धा असेल, तर तुळशीमध्ये शिवलिंग ठेवतात. तुळशीच्या कुंडीमध्ये, तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग चुकूनही ठेवायचं नसतं. तुळशी वृंदावनात तुम्ही शाळीग्राम ठेवू शकतात. शाळीग्राम ठेवून त्याची पूजा करावी. शाळीग्रामची पूजा ही महिलांनी करू नये, पुरुषांनीच शाळीग्रामची पूजा करावी, असंही शास्त्र सांगतं. तर लक्षात घ्या, शिवलिंगाचं मुख जर तुमच्या घरात तुम्ही शिवलिंग स्थापन केलेलं असेल, तर शिवलिंगाचं मुख आहे तर ते उत्तरेकडे असावं. म्हणजे जेव्हा आपण शिवलिंगावर अभिषेक करतो, तर अभिषेक केल्यानंतर जे जल खाली वाहत असतं, तर तो जो भाग असतो तो उत्तरेकडे असावा, उत्तर दिशेकडे असावं. अशा पद्धतीने शिवलिंगाची स्थापना करायला हवी. त्यानंतर महत्त्वाचं की शिवलिंग हे कांस्याची जी थाळी असते त्याच्यात आपण ते ठेवायला हवं. स्टीलच्या ताटात
किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचं जे काही असेल तर त्यात आपण शिवलिंग ठेवायचं नाही. आसन म्हणून आपण कांशाची थाळी असते किंवा डिश असेल, कांस्य हा धातू असतो त्यापासून जी डिश, वाटी जे काही बनवलं जातं ते तुम्ही वापरू शकतात. आसन म्हणून ते ठेवू शकतात. त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरात शिवलिंगाची स्थापना आपण केलेली असते. तर शिवलिंगावर अगदी नित्य जलाभिषेक जो होत असतो तो अखंडित सुरू ठेवावा. म्हणजे देव्हाऱ्यात आपण शिवलिंग स्थापन केलेलं असतं तर त्याच्यावर तुम्ही गळती असते. अभिषेक करताना आता बऱ्याच जणांना माहीत झालेलंच असेल. अभिषेक करताना आपण जे अभिषेक पात्र असतं तर तशा पद्धतीने त्याला गळतीसुद्धा म्हटलं जातं किंवा त्याला जलधारीसुद्धा बोललं जातं. तर अशा पद्धतीने आपण ते शिवलिंगाच्या वरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावर जो काही तांब्या असेल, लोटा असेल तर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकत राहायचं आहे आणि अखंडितपणे शिवलिंगावर जल अभिषेक होत राहील अशा पद्धतीने आपण तिथे व्यवस्था करायला हवी. त्यानंतर महत्त्वाचं की जेव्हाही तुम्ही शिवलिंगाची पूजा करतात तर शिवलिंगावर तुलसी दल हे चुकूनही अर्पण करू नये. शिवलिंगावर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करायचा नसतो. शंखाने जल अभिषेक करायचा नाही. शिवलिंगावर अक्षता ह्या नेहमी अखंड अर्पण कराव्या. अखंड अक्षताच अर्पण कराव्यात. तुटलेले तांदूळ असतील किंवा खंडित झालेलं जे काही असतं ते कुठल्याच प्रकारची कुठलाच पदार्थ वस्तू शिवलिंगावर अर्पण केली जात नाही. नेहमी अखंड वस्तूच अर्पण केली जाते. त्यानंतर शिवलिंगावर तुम्ही रुद्राक्ष असेल किंवा रुद्राक्षाची जी माळ असते तीसुद्धा अर्पण करायलाच हवी. शिवलिंग ज्या ठिकाणी स्थापन केलेलं असेल ती जागा स्वच्छ असावी. शक्यतोवर ईशान्य कोपऱ्यात असावं. म्हणजे देवघरात आपलं देवघरच ईशान्य कोपऱ्यात असावं की जेणेकरून जे शिवलिंगाचीच तुम्ही स्थापना केलेली असेल देव्हाऱ्यात तर शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर शिवलिंगाचं जे मुख आहे तर ते सुद्धा उत्तर दिशेला होत असतं. म्हणूनच आपल्या देव्हाऱ्याची स्थापना शक्य झाल्यास ईशान्य कोपऱ्यात करावी आणि शिवलिंगाचं मुख हे उत्तरेकडेच असायला हवं. शिवलिंगावर फक्त एक रुद्राक्ष अर्पण केला तरीही चालू शकतं किंवा तुम्ही 3, 5, 7, 11 अशा पद्धतीने सुद्धा अर्पण करू शकतात. जर समजा तुमच्याकडे 108 रुद्राक्ष असलेली माळ असेल तीसुद्धा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करून ठेवू शकतात किंवा जेव्हाही तुम्ही अभिषेक करतात तर तेव्हा अभिषेक करतानासुद्धा शिवलिंगाच्या सभोवती रुद्राक्ष माळ असेल तर ते खूप चांगलं, शुभ आणि उत्तम फळ देणारं मानलं जातं. त्यानंतर महत्त्वाचं शिवलिंगावर जी रुद्राक्षाची माळ तुम्ही अर्पण केलेली असेल ती माळ आपण गळ्यात धारण करायची नाही किंवा ती आपली जपमाळसुद्धा नसावी. जपमाळ ही वेगळी असायला हवी. गळ्यात तुम्ही रुद्राक्ष माळ धारण करायची इच्छा असेल तर तीसुद्धा आपली वेगळी असावी. शिवलिंगावरची माळ ही वेगळी असावी आणि ती कायमस्वरूपी आपण शिवलिंगाच्या सभोवती ती ठेवायची आहे. त्या ठिकाणी ती अर्पण केलेली असावी. हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर की जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा करतात तर जल अभिषेक असेल, पंचामृत अभिषेक असेल तर ते जेव्हा अभिषेकसाठी तुम्ही कोणतीही थाळी वापरत असतील तर प्लास्टिकची नसावी, स्टीलची नसावी हे लक्षात घ्या. जवळपास आपल्या सर्वांच्याच घरात शिवलिंगाची स्थापना केलेलीच असेल. म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाने जे काही आपल्याला अगोदर माहिती होतं ते ठीक आहे, पण ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या जर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती झाल्या असतील तर नक्कीच त्या अंमलात आणायच्या आहेत. आणि अतिशय छान जे सर्वात महत्त्वाचं की शिवलिंगावरचा जो शिवपिंडीवरचा जो भाग असतो तो आपल्याला रिकामा ठेवायचा नाही आहे. त्याच्यावर बिल्वपत्र किंवा अक्षता तरी आपण अर्पण करायच्या आहेत. फुलं किंवा बिल्वपत्र प्रत्येक वेळेस असेलच असं नाही, पण अक्षता आपल्या घरात असतातच. म्हणून शिवपिंडीच्या वरचा जो भाग असतो तर तिथे आपल्याला अक्षता दररोज न चुकता अर्पण करायच्या आहेत आणि त्या अर्पण केल्यानंतर त्या तिथेच व्यवस्थित राहाव्यात अशा पद्धतीने त्या अर्पण करायच्या आहेत. त्यानंतरचा या व्हिडिओमधला अतिशय अजून महत्त्वाचा मुद्दा की जो मला स्वतःला सुद्धा खूप आवडतो की जर आपल्या घरात शिवलिंग असेल तर त्याच्यावर आपण अभिषेक अखंडितपणे सुरू राहील असं आपण ठेवायचं आहे. अखंडित म्हणजे काय
की जास्तीत जास्त वेळ तरी ते सुरू राहावं. अखंडित म्हणजे अगदी 24 तास ते सुरू राहायलाच हवं अभिषेक असं नाही. पण बऱ्यापैकी आपण ते त्यातलं जो काही तांब्यावरती असतो, जी गळती असते किंवा त्याला तुम्ही जलाधारी देखील म्हटलं जातं किंवा जे काही अभिषेक पात्र असतं, ते जर लहान असेल, तर आपण लक्ष ठेवून त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात आपण ते जल अर्पण करत राहायचं आहे, की जेणेकरून शिवलिंगावर अभिषेक होत राहील आणि शिवलिंगावर अभिषेक होत असताना खाली शिवलिंग हे कुठल्यातरी चांगल्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे, की जेणेकरून अभिषेक झाल्याचं जे तीर्थ असतं ते त्याच्यात जमा होईल आणि नंतर अभिषेक झाल्यानंतरचं म्हणजे शिवलिंगावर जे तुम्ही गळती ठेवलेली असेल, तर त्यानंतर शिवलिंगावरून ते पाणी जेव्हा खाली येतं, तर ते तीर्थ होत असतं. ते तीर्थ तुम्ही घरातले सर्वजण प्राशन करू शकतात. त्याचबरोबर घरात तुम्ही ते शिंपडू शकतात. घरात जर वास्तुदोष असेल, नकारात्मक शक्ती असेल, तीसुद्धा निघून जाण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचं की ते तुम्ही उंबरठ्यावर सुद्धा शिंपडायचं आहे. त्यामुळे घरात जे काही वाईट गोष्टी असतात त्या आपल्या घरात प्रवेश करत नाही. वाईट शक्ती असतील, नकारात्मक ऊर्जा असेल, ती आपल्या घरात प्रवेश करत नाही. चुकून कोणी काही वाईट जादू, टोणा, करणी, बाधा जे काही असेल ते केलेलं असेल, ते आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. शिवलिंगावर अभिषेक केलेल्याचं जे तीर्थ असतं, ते खूप खूप जास्त प्रमाणात ऊर्जादायक असतं आणि तेवढंच ते पवित्र असतं. म्हणूनच आणि समजा जर तुमच्याकडे गंगाजल असेल, तर तुम्ही गंगाजलने सुद्धा अभिषेक करू शकतात. अगदी रोज तुम्हाला गंगाजलने अभिषेक म्हणजे जे गळतीचं मी सांगते, अखंड आपल्याला ते सुरू ठेवायचं आहे ते. जर दररोज नसेल शक्य तर विशेष पर्व असतो, महाशिवरात्री असेल, श्रावण महिना असेल, महिन्यातून येणारी शिवरात्री असेल, सोमवार असेल, त्या दिवशीसुद्धा तुम्ही गंगाजलने अभिषेक करू शकतात किंवा मग दररोज जे काही तुम्ही अभिषेक पात्र तिथे ठेवणार, शिवलिंगाच्या वरती अभिषेक पात्र ठेवतील, तर अगदी जे काही जल त्यात अर्पण केलेलं असेल त्याच्यामध्ये गंगाजलचे अगदी 1-2 थेंब तुम्ही टाकले तरीसुद्धा गंगाजलने अभिषेक केल्याचं जे पुण्य असतं ते तुम्हाला प्राप्त होईल. 1-2 थेंब त्याच्यात तुम्ही मिक्स केले तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप छान आहे ते. आणि त्यानंतर की जे काही तीर्थ असतं ते घरातल्यांनी सर्वांनी प्राशन करायचं आहे. कोणाला बरं नसेल, काहीही समस्या असल्या तरीसुद्धा तुम्ही ते अभिषेक केलेल्याचं तीर्थ तुम्ही प्राशन करू शकतात. घरात मुलं चिडचिड करत असतील, अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल किंवा घरात वादविवाद होत असतील, त्यानंतर की आरोग्याच्या काहीही समस्या असल्या तरीसुद्धा त्याचा तुम्हाला खूप चांगला लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे जेव्हा शिवलिंगावर जलाभिषेक होत असेल, त्यावेळेला तुम्ही शक्य होत असेल तर तुम्ही तिथे बेलवपत्र अर्पण करा. बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण केलेलं असेल आणि जलाभिषेक होत असेल, तर ते सुद्धा खूप चांगलं मानलं जातं आणि त्याचे अजून तुम्हाला खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. अशा पद्धतीने तुमच्या घरात शिवलिंग असेल तर ह्या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही माहिती जर थोडी जरी आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. हर हर महादेव शंभो.